अच्छे या 5 गोष्टी तुम्हाला आजारापासून लांब ठेवतील. 5वी गोष्ट आहे ती नक्की ऐका, कारण ती प्रत्येकाच्या घरात असतेच असते. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आपले आले. आल्याला अद्रक असं नावाने ओळखलं जातं. याच्यामध्ये सर्दी, खोकला आणि तुम्हाला जर अपचनाचा त्रास असेल तर सर्वोत्तम असं आलं आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुम्हाला सकाळी चहापासून अगदी तुमच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला समाविष्ट केलं तर अगदी उपयुक्त आणि आयुर्वेदात आल्याचं खूप चांगलं महत्व आहे. आल्याची पावडर बनवून ही तुम्ही तुमच्या घरामध्ये किचन मध्ये ठेवू शकता. दुसरं आहे ते म्हणजे लसूण. लसूणला इंग्लिश मध्ये गार्लिक असं म्हटलं जातं आणि त्याचा उपयोग खूपच सुंदर आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी असल्यामुळे आपल्या शरीरातला एनर्जेटिक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. लसणाचा उपयोग आपल्या भाजीमध्ये असेल, आपल्या डाळीमध्ये असेल, सगळ्या पेस्टमध्ये लसणाचा उपयोग होत असतो. आणि त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही सकाळी 2 पाकळ्या जर लसूण खाल्ला तर तुमच्या शरीरातलं शुगरचं जर प्रमाण वाढत असेल, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल जाळण्याचं काम हा लसूण करत असतो. म्हणून आयुर्वेदामध्ये लसणाचा उपयोगच खूपच सुंदर आहे. परंतु तुम्ही लसूण कुठला खाता हेही चेक करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात जर तुम्हाला देशी प्रकारचा जर लसूण मिळाला तर तो नक्कीच तुम्ही वापरा आणि खाण्यामध्ये त्याचा उपयोग करा. तिसरं आहे ते म्हणजे आपली हळद. हळदीमध्ये 2-3 प्रकारच्या हळद येतात. त्याच्यामध्ये हळदीचा उपयोग खूपच सुंदर केला जातो. आयुर्वेदामध्ये हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल बरेचसे आपल्या महाराष्ट्रातील देव असतील तर तिथं तुम्हाला भंडाऱ्यामध्ये हळद ही उधळली जायची. त्याचं कारणच असं आहे की जंतुनाशकाचा सगळ्यात मोठा हळदीमध्ये भाग आहे. आणि त्याचबरोबर जर कुठे जखम झाली असेल तर ती पहिली हळद लावली जायची, कारण तुमच्या शरीरातल्या पेशींचे संरक्षण करण्याचं काम ही हळद करत असते. ही 10 नाशक सुद्धा असल्यामुळे आपल्या शरीरामधले कुठलेही जर खराब बॅक्टेरिया असतील तर ते मारण्याचं काम ही हळद करत असते. म्हणून हळदीचा उपयोग हा अनन्यसाधारण आहे. प्रत्येक जेवणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, भाजीमध्ये हळद ही 100% वापरली जाते. चौथा आहे ते म्हणजे आपली दालचिनी. लोह, मॅग्नेशियम आणि आपल्या शरीरामधील कॅल्शियम वाढवण्याचं काम ही खूप चांगल्या रीतीने करत असतं. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धान्य साठवत असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर आता पावसाळ्या दिवसामध्ये मॉइश्चर पकडतं तर इन्फेक्शन मारण्याचं काम ही दालचिनी करत असते. म्हणून दालचिनीचे तुकडे करून धान्यामध्ये ठेवले जातात. 5वं आहे ती म्हणजे आपली लवंग. लवंग मध्ये व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या ही जर तुमच्या कुठं जर दाढ दुखत असेल किंवा हिरड्या दुखत असतील तर तिथं नेहमी ही लवंग दाताखाली पकडली जाते. त्याचं कारण आहे वेदना शमवण्याचं काम करत असते. तुमचं जर अपचन होत असेल किंवा कुठला जर तुम्हाला पोटाचा विकार होत असेल तर तुम्ही लवंगचा उपयोग नक्की करा. प्रत्येकाच्या घरात मसाल्यामध्ये ही लवंग असते. कोणीही ज्या बाजारामध्ये पावडर आल्या सगळ्या मसाल्यांच्या, लवंग, दालचिनी किंवा काळी मिरी असेल, जिऱ्याची पावडर असेल, तर या पावडरी न खरेदी करता तुम्ही अख्खे मसाले घ्या, त्याचे घरी बनवा. त्याचं कारण आहे आजकाल तुम्ही बघताय बाजारामध्ये काय चाललंय ते आपल्याला तुकाराम मुंडे आल्यानंतर समजलं. म्हणून मित्रांनो, अख्खे मसाले घ्या, घरी ग्राइंड करा आणि ते 1-1 महिना 2-2 महिने तुम्ही घरामध्ये स्टोअर करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला खरंच गर्वाची बाब सांगावी लागेल की जगाच्या पाठीवर भारत देश असा आहे, आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले आपल्या इथं उत्पादन घेतलं जातं. आणि आपण काय करतो तर आपण पावडर खातो भेसळयुक्त. म्हणून अख्खे मसाले घ्या आणि त्याची ग्राइंड करून तुम्ही पावडर बनवून खाऊ शकता. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, हेल्थ विषयी माहितीसाठी तुम्ही मायमाटच्या राजाचं पेज नक्की फॉलो करा बरं का. आणि तुम्हाला जर अजून कुठल्या गोष्टीची माहिती हवी असेल, फूड विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. या गोष्टीची आम्हाला माहिती हवी आहे तर आम्ही नक्की देऊ. धन्यवाद.